नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल। चला तर आज आपण बघूया एक चटपटीत पदार्थ ब्रेड रोल। चला तर आपण ब्रेड रोल साठी लागणारे साहित्य बघूया। ब्रेड, कॉर्नफ्लॉवर, चाट मसाला, आलं लसूण मिरची पेस्ट, जिरे पूड, धने पूड, कसुरी मेथी, चवीपुरते मीठ, तिखट आणि कोथिंबीर आणि उकडलेले बटाटे। सर्वप्रथम आपण हे उकडलेले बटाटे किसून घेऊया। आपण हे 5 ते 6 उकडलेले बटाटे किसून घेतले आहेत आणि या 5 ते 6 बटाट्यांसाठी साधारणतः 3 हे आपण ब्रेडचे स्लाइस घेऊया आणि त्याचं मिक्सर मधून ब्रेड क्रम्ब करून घेऊया। आता आपण हा ब्रेडचा क्रम्ब करून घेतलेला आहे। आता आपण हा ब्रेडचा क्रम्ब या किसलेल्या बटाट्यात घालूया। आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं जे साहित्य घेतलंय ते घालूया। आता याच्यामध्ये आपण ही चिरलेली कोथिंबीर, हा साधारणतः 1 टीस्पून चाट मसाला घातलेला आहे, एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण आणि अर्धा इंच आलं हे मी मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे। त्याचा हा मी ठेचा घालते याच्यामध्ये। ही 1 टीस्पून म्हणजे 1 चमचा धने पूड, 1 चमचा जिरे पूड, ही कसुरी मेथी नेहमी हातावर जराशी अशी चुरगळून टाकायची म्हणजे वास चांगला येतो तिचा। मीठ अंदाजे चवीपुरते, तुम्हाला जसे हवे असेल तसे घाला। आणि साधारणतः याच्यामध्ये 1 चमचा आपण तिखट घालूया। हा जरा चटपटीत पदार्थ असल्यामुळे थोडं तिखट जास्त याला चालतं। आणि थोडासा याच्यात हिंग घालू। आता आपण हे सगळं सारण मळून घेऊया। आता हे मी मिश्रण असं चांगला गोळा एकजीव करून घेतलेला आहे। ब्रेड रोल हे अजून दुसऱ्या प्रकारे पण करता येतात। काही लोक अख्खा ब्रेड घेऊन त्याच्या साइड काढून ते जरा पोलपाटावर तो ब्रेड लाटून घेतात आणि थोडासा पाण्यामध्ये डीप करून त्याच्यामध्ये हे बॅटर भरतात। त्या प्रकारे केला जातो। आणि दुसरा प्रकार म्हणजे हे ब्रेडचे जे क्रम्स आहेत ते आपण बटाट्यामध्ये घातले आणि अजून 3-4 ब्रेडचा मी असा क्रश करून घेतलाय आणि कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याचे जे आपण रोल करू ते त्या कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये घोळवून त्या ब्रेडच्या क्रम्बमध्ये घोळवून ते तळायचं। दोन्हीची टेस्ट सारखीच येते, परंतु हे करायला इझी जातात कारण सबंध ब्रेड वळायला वेळ लागतो, म्हणून हे इझी पण होतात आणि टेस्टी तेवढेच लागतात। अशा प्रकारे आपण बॅटरचे रोल करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी हे बॅटरचे रोल करून घेतलेले आहे। साधारणतः 5 ते 6 बटाट्यांमध्ये साधारणतः 15 हे ब्रेडचे रोल होतात। आता जे कॉर्नफ्लॉवर आहे याची पण आपण एक पातळसर पेस्ट तयार करायची। साधारणतः याची अशी कन्सिस्टन्सी आणायची। आता आपण हे तेल तापवून घेऊया। तेल जरा चांगलं गरम करून मग मिडल गॅसवर आपण हे रोल तळायचे। आता आपलं हे तेल चांगलं तापलेलं आहे। आता मात्र मिडल गॅस करायचा आणि आपले जे हे रोल आहेत, हा रोल आपण पहिले हे जे आपण कॉर्नफ्लॉवरचं बॅटर केलेलं आहे त्याच्यामध्ये असा डीप करून घ्यायचा। हे आपण कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा किंवा तांदूळाचं पीठ कशाचंही आपण हे बॅटर करू शकतो। आणि याचा उद्देश याचा एकच असतो आपला की जे आपले ब्रेड क्रम्ब आहे हे याला चांगले चिकटले पाहिजे, म्हणून आपण ते बॅटर करून घेतो। असं जरा दाबून घ्यायचं चांगलं, म्हणजे मग तो ब्रेड क्रम्ब
हा रोलपासून सुटावत नाही. आता हा सोडायचा असा. साधारणतः अशा गुलाबीसर रंगावर ब्रेड रोल तळावे म्हणजे ते क्रिस्पी लागतात. या सारणात आवडत असल्यास लिंबू पण पिळा, ते पण छान लागते. हे बघा किती छान सोनेरी रंगावर आले. असेच तळा आणि मिडल गॅसवरच तळा म्हणजे आतूनही चांगले ते शिजतात. हे बघा, हे आपले आता चटपटीत आणि चमचमीत ब्रेड रोल तयार झालेले आहे. हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. नक्की ट्राय करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.